नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान यातील पोषण आणि आहार यातील जीवनसत्व, त्याचे स्रोत, कार्य आणि अभावजन्य विकार याचा अभ्यास केलेला आहे। पण आपण जो रोजचा आहार घेतो त्या रोजच्या आहारामध्ये कोणती जीवनसत्व मिळतात आपल्याला, त्याचं कार्य कोणतं आहे किंवा त्याच्या अभावामुळे कोणते विकार होतात हे आपल्याला पटकन सांगणं शक्य होत नाही। याच अभ्यासाच्या घटकावरती दृढीकरण होण्यासाठी आपण हेच संभाषण किंवा नाट्यीकरण पद्धतीने पाहू शकतो। तर आपण हेच आता या विद्यार्थ्यांच्या नाट्यीकरणातून पाहू। नमस्कार, मी आहे जीवनसत्व। माझे स्रोत आहे गाजर, दूध, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या। माझे कार्य आहे डोळ्यांचे रक्षण करणे, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे। माझे अभावजन्य विकार आहेत रातांधळेपणा, कमी उजेडात पाहू न शकणे, अंधत्व, झिरोडर्मा आणि त्वचा कोरडी पडणे। नमस्कार, मी आहे B1 जीवनसत्व। माझे स्रोत दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे, डाळी इत्यादी। माझी कार्य चेतातंतूचे वर्धयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे। माझ्या अभावजन्य विकारामुळे बेरीबेरी चेतातंतूचा आजार व स्नायूंचा अशक्तपणा व अकार्यक्षमता। धन्यवाद। नमस्कार, मी B9 जीवनसत्व आहे। माझे स्रोत गडद हिरव्या पालेभाज्या, किवी, पपई। माझे कार्य शरीराची वाढ। माझे अभावजन्य विकार वाढ नीट न होणे, ॲनेमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे। नमस्कार, मी आहे B12 जीवनसत्व। माझे स्रोत दुग्धजन्य पदार्थ व मांस। माझे कार्य लाल रक्तपेशी तयार करणे। माझे अभावजन्य विकार ॲनेमिया हा रोग होऊ शकतो। नमस्कार, मी आहे C जीवनसत्व। माझे स्रोत आहे आवळा, किवी, संत्री व इतर लिंबू वगैरे फळे, तसेच कोबी, टोमॅटो व हिरव्या पालेभाज्या। माझे कार्य आहे शरीराच्या ऊतींचे रक्षण करणे, हिरड्या, दात, हाडे व त्वचा यांसाठी आवश्यक असे कॉलेजन हे प्रथिन तयार करणे। माझ्या अभावामुळे होणारे विकार स्कर्वी, दाढेतून रक्तस्राव होणे, गलग्रंथी सुजणे। नमस्कार, मी आहे E जीवनसत्व। माझे स्रोत तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोळी, पालवी, वनस्पतीजन्य तेल। माझे कार्य पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे, पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखणे। माझ्या अभावामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजत उत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे, त्वचा विकार। धन्यवाद। नमस्कार, मी आहे K जीवनसत्व। माझे स्रोत हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, अंड्याचा पिवळा भाग, मोड आलेले कडधान्य। माझे कार्य रक्त साकळण्यास मदत होणे। माझ्या अभावामुळे इजा झाल्यास फार रक्तस्राव होतो, हे विकार होतात। ADEK ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही, म्हणून त्यांना जल अविद्राव्य जीवनसत्वे असे म्हणतात। B व C ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, त्यामुळे त्यांना जलविद्राव्य असे म्हणतात। घाम व लघवी यातील पाण्याबरोबर शरीरात बाहेर टाकली जातात। आहारामध्ये आमच्या सर्वांचा समावेश असणे गरजेचे आहे, त्यामुळे शरीर निरोगी राहते। आत्ताच आपण पाहिले की या विद्यार्थ्यांनी गटागटानं पुढे येऊन जीवनसत्वे, स्रोत, त्यांचे कार्य, अभावजन्य विकार याबद्दल आपलं संभाषण पुढे येऊन व्यक्त केले। असंच वर्गामध्ये आपण प्रत्येक गटाला पुढे येऊन ही कृती घेतली तर हा घटक नक्कीच त्यांच्यामध्ये दृढ होण्यास मदत होईल।